तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तर ITIचे फॉर्म नवीन फॉर्म जे 2024चे या तारखेपासून सुरू होणार आहेत। त्यानंतर कोणते कागदपत्र लागणार आहे, त्यानंतर घरबसल्या तुम्ही तुमचा ITIचा फॉर्म कशाप्रकारे भरू शकता, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे, किंवा तुम्ही इथं जे आहे क्रोम ब्राउझरवरती येऊन इथं DVT इथं टाईप करायचं आहे, किंवा DVT जर तुम्ही टाईप केलं नसेल तर तुम्ही इथं ITI ॲडमिशन असं इथं टाईप करून घ्या, जेणेकरून त्यावरती पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला पहिली जी लिंक येईल कॅन्डिडेट लॉग इन, यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवेल जी काही ॲडमिशन प्रोसेस 2024, त्यानंतर इथं ITIचं जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती 2024 अशा प्रकारे दाखवेल। त्यानंतर इथं तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर इयर 2024 तुम्हाला अशा प्रकारचं इथं जे काही दाखवण्यात येईल। त्यानंतर जे आहे इथून तुम्ही तुमची नवीन नोंदणी करू शकता। तर नवीन नोंदणी आता लवकरच सुरू होईल, तर त्याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर त्यामध्ये स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरायचा आहे। तर फॉर्म भरताना कोणती चूक करायची आहे, त्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे। जर तुम्ही कास्टमधून जर भरत असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल, आदिवास, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुम्ही झेरॉक्स दिल्या तरी चालेल। तर फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या ITIवर जाऊन तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्हाला ट्रेड टाकता येणार आहे। तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची जे काही TC आहे ते नंतर 10वीची मार्कशीट जे काही फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे। तर एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते इथं कास्ट वाईज लागणार आहेत। त्यानंतर जर तुम्ही ओपनमधून जर फॉर्म भरला तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्स देण्याची आवश्यकता नाही, जे की नॉन क्रिमिनल असे जे काही डॉक्युमेंट्स आहे। तर यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, फी किती लागणार आहे, त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला मी आधीच यावरती डेमो व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तर लगेच ती व्हिडिओ बघून तुम्ही चेक करू शकता की फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे। तर ITIबद्दल फॉर्मबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। राऊंड कशाप्रकारे होतील, त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे, त्यानंतर फॉर्ममध्ये जर चुकी झाली तर ते दुरुस्ती कशाप्रकारे करायची आहे, त्यानंतर ITIचे सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।